नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या छायाच कुक टाईममध्ये। आज आपण बनवणार आहोत घरीच बनवलेल्या डाळींच्या प्रीमिक्सपासून हॉटेलसारखी खूपच मऊ, स्पंजी आणि चविष्ट आंबोळी, ती सुद्धा इन्स्टंट प्रीमिक्स वापरून। तुम्हाला कधीही आंबोळी खाण्याची इच्छा झाली तर अगदी झटपट हे प्रीमिक्स वापरून मिनिटात ही आंबोळी बनवून खाऊ शकता। आंबवायची झंझट नाही, न वेळेची चिंता। मग वाट कसली बघताय? तर ही सोपी आणि परफेक्ट आंबोळीची रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपण साहित्य बघूया। 3 वाट्या रोजच्या वापरातील तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ घ्या, चालेल। थोड्याशा ओलसर कपड्याने मी सगळी धान्य पुसून घेतलेली आहेत, जेणेकरून पावडर सर्व निघून जाईल आणि आता ती कोरडी आहेत। ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी पोहेसुद्धा घालायचे। पोह्यामुळे आंबोळी जाळीदार सॉफ्ट तयार होते। 2 चमचे धणे आणि 2 चमचे मेथी दाणे घालायचे, यामुळे आंबोळीला उत्तम स्वाद येतो। सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करायचे आणि मिक्सरमधून अगदी बारीक दळून घ्यायचे। विकतच्या प्रीमिक्समध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात, तर घरच्या घरी कुठलंही प्रिझर्वेटिव्ज न घालता हे प्रीमिक्स आपण तयार करत आहोत। कधी आपल्याला घाई असेल, टिफिन बनवायचा असेल किंवा संध्याकाळची छोटीशी भूक असेल तर झटपट अगदी 5 मिनिटात या प्रीमिक्सपासून आंबोळ्या तयार करू शकतो। पीठ तुम्हाला जर का जाड वाटत असेल तर मैद्याच्या चाळणीने थोडं चाळून घ्या। बघा किती पटकन हे प्रीमिक्स तयार झालं आहे। आता याच प्रीमिक्सपासून आंबोळीचं पीठ कसं तयार करायचं ते पाहूया। आता गरजेनुसार तुम्हाला किती आंबोळ्या पाहिजेत त्या प्रमाणात प्रीमिक्स पावडर घ्या। इथे मी 2 वाट्या प्रीमिक्स घेतलं, त्यात चवीनुसार मीठ आणि ज्या वाटीने प्रीमिक्स घेतलं त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घालायचं। पिठामध्ये गुठळ्या राहू न देता असं मध्यम सरबरीत मिश्रण तयार करायचं। सर्व साहित्य नीट मिक्स केल्यानंतर हे पीठ साधारण 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवा, जेणेकरून डाळ तांदूळ व्यवस्थित पाणी शोषून घेतील। आता उरलेलं जे प्रीमिक्स पावडर आहे ती हवाबंद कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा। फ्रीजशिवाय 1 महिना खराब होत नाही, फक्त पाण्याचा हात लावू नका। 15 मिनिटांनंतर पीठ छान फुलून आलं आहे। जेवढ्या पिठाच्या आंबोळ्या एका वेळी काढणार आहात तेवढंच पीठ वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं। उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवा। आता गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा। आंबोळी तव्यावर टाकण्या अगोदर पिठामध्ये घालूया अर्धा चमचा इनो। इनो अवेलेबल नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घाला। संपूर्ण पिठात इनो घालू नका, जेवढ्या पिठाच्या आंबोळ्या एका वेळी करणार आहात तेवढ्या पिठामध्ये इनो घाला। इनोवर अर्धा चमचा पाणी टाका, जेणेकरून इनो ॲक्टिवेट होईल आणि पीठ हलक्या हाताने एकाच दिशेने असं मिक्स करून घ्या, त्यामुळे आंबोळी मऊ आणि जाळीदार होते। इनो घातल्यानंतर पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच गरम तव्यावर आंबोळी टाकायची। लक्षात असू द्या, इनो किंवा सोडा नेहमी तव्यावर आंबोळी टाकण्या अगोदर लास्ट मिनिटला पिठात घालावा। पीठ रेस्ट करायला ठेवताना त्यात घालू नका आणि इनो पिठात घालण्या अगोदर गॅसवर तवा गरम करायला ठेवा। तव्याला तेल किंवा तूप लावून घ्या। तवा गरम झाला की वर हे असं पीठ पसरवायचं आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं। 3 मिनिटांनंतर झाकण उघडायचं आणि वरून एक छोटा चमचा साजूक तूप घालून आंबोळी हळूच पलटी करायची। आंबोळी दोन्ही बाजूनी छान भाजून झाली आहे। कच्चे तांदूळ वापरल्याने आंबोळीला पांढरा शुभ्र रंग येतो आणि आपण यात मूग डाळ आणि उडीद डाळ घातल्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी हा उत्तम प्रोटीन रिच नाश्ता आहे। घरीच तयार केलेल्या प्रीमिक्सपासून झटपट मऊसूत जाळीदार आंबोळी तयार आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की तयार करा। आता चटणी किंवा सांबारसोबत सर्व करा। तुम्ही आंबोळीसोबत खोबऱ्याची चटणी खाता की काळ्या वाटाण्याचा रस्सा की चिकन बरोबर? कमेंट करून नक्की सांगा। जर ही इन्स्टंट आंबोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच सोपी घरगुती रेसिपी पाहण्यासाठी छायाच कुक टाईमला सपोर्ट करा। धन्यवाद।